नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. च्या व्हिडिओमध्ये मागच्या भागामध्ये आपण हे कसं करायचं त्याची प्रोसेस मी सांगितली होती. आता आज ते कसं जोडायचं ते बघूया. आता आज मी हे जोडून दाखवणार आहे फक्त महिरपासाठी. तर या ठिकाणी आपण हे काही भाग मी जोडून घेतलेले आहेत. आता हा एक भाग मी कसा जोडायचा ते दाखवणार आहे. तर त्याला मोती हे एवढेच मोती लागणार आहे. याच्यामध्ये जे घेतले आपण तेच मोती याला पण लागणार आहे. आता हे सुई आपण ह्या शेवटच्या 2 मोत्यांमध्ये घेऊन आलो आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी हे 2 मोती टाकून घ्यायचे, छोटे म्हणजे 4 नंबर. हे 2 मोती आपण टाकून घेऊ. आणि या ठिकाणी एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. इथून नीडल पास करून घ्यायची या 2 मण्यांमधून. असा चौकोन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आता चौकोन केल्यानंतर काय करायचं, ह्या चौकोनाचा वरचा मोती सोडून द्यायचा आणि या साईडच्या मोत्यावर, जो हा मोती आहे याच्या समोरच्या मोत्यावर ही नीडल घेऊन यायची. इथे आणली आपण नीडल. हा जो चौकोन आहे या चौकोनाचा समोरचा मोती. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये तीन पिंक मोती, त्याच्यानंतर एक हा व्हाईट मोती जो 5 mm आपण घेतला होता तो, आणि 3 परत पिंक मोती. असे 7 मोती आपण घालून घेतलेत. आणि या इथल्या मोत्यामधून परत नीडल एकदा काढून घ्यायची. अशी नीडल काढून घ्यायची. काढल्यानंतर ही नीडल आता आपल्याला या समोरच्या 3 मोत्यांमधून पास करून घ्यायची. आणि या व्हाईट मोत्यातूनही एक पास करून घ्यायची. आता काय करायचं, एक पिंक मोती आणि 2 व्हाईट मोती. एक पिंक 2 व्हाईट असे मोती मी घालून घेतलेत. त्याच्यानंतर नीडल या पांढऱ्या मोत्यातून पास करून घ्यायची. पांढऱ्या मोत्यातून पास केल्यानंतर नीडल परत या पिंक मोत्यातून, हा सिंगल जो मोती घातला आपण याच्यातून काढून घ्यायची. काढून परत नीडल या पांढऱ्या मोत्यातून पास करायची. अशी 5 झाली. आता परत आपल्याला 3 मोती पिंक कलरचे घालून घ्यायचेत. आणि 3 मोती पिंक कलरचे घालून आता आपल्याला या ठिकाणी या चौकोनाला जोडायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हा 1 मोती लागेल आणि हे 3 मोती लागतील. तर हा 1 मोती आणि परत 3 मोती, असे 7 मोती आपल्याला घ्यावे लागतील. असे 7 मोती आपण घेतलेत. आणि 7 मोती घेऊन ही नीडल परत याच्यातून ह्या व्हाईट मोत्यातून पास करून घेतली. पास करून आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी 5 मोती घालून घ्यायचेत. 1 2 3 4 आणि 5. 5 मोती घालून घेतलेत. 5 मोती घालून काय करायचं, या
एका मोत्यातून नीडल टाकून घ्यायची, टाकून एक मोती परत लावून घ्यायचा आहे. आता ह्याच्यातला परत एक मोती हा जो आहे इथला या समोरच्या एका मोत्यातून आपल्याला नीडल पास करून घ्यायची आहे. पास करून ही नीडल या सिंगल मोत्यातून घालून घ्यायची. परत या इथल्या 7 पैकी पहिल्या मोत्यातून नीडल घालायची. परत एक सिंगल मोती घालून घ्यायचा आणि इथल्या या सिंगल मोत्यातून नीडल पास करून घ्यायची. अशा पद्धतीने ही तयार होईल. आता काय करायचं, हे जे 5 मोती घातले याच्यापैकी 2 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. आपल्याला फक्त 2 मोत्यांमधून टाकायची आणि हा मधला मोती सोडून द्यायचा 5 पैकी 3 नंबरचा आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. अशा पद्धतीने पास करून आता पुन्हा एकदा ही नीडल आपल्याला ह्या बाजूच्या 2-3 मोत्यांमधून एकदा पास करून घ्यायची आहे. इथून घातली, त्याच्यानंतर ह्या मोत्यातूनही घ्यायची आणि या बाजूच्या मोत्यामधून घेऊन या मधातल्या मोत्याला क्रॉस करून घ्यायचं. क्रॉस करून आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आता आपण हे जे 7 मोती घातले होते त्याच्यापैकी 4 नंबरच्या मोत्यामध्ये आपण नीडल घेऊन यायची. अशा पद्धतीने हा जॉईंट तयार झाला. आता याला जोडायचं कसं तर ते पाहूया. याला जोडायला काय करावं लागेल आपल्याला, ही 2 मोती आहेत आणि हा एक तिसरा म्हणजे 4था मोती आपल्याला वरती टाकायला लागेल. त्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे, या शेवटच्या 2 मोत्यांमधून नीडल टाकून घ्यायची लास्ट. अशा पद्धतीने ही नीडल याच्यात टाकून घ्यायची. टाकून एक मोती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे, एक सिंगल मोती, म्हणजे हा चौकडा तयार होईल. आणि त्याच्यानंतर ह्या मोत्यातून परत एकदा नीडल पास करून घ्यायची. बघा असा चौकोन तयार होईल. दोरा खेचून घ्यायचा. खेचून आता याला आपल्याला फिक्स करायचं आहे. बघा असा चौकोन तयार झाला. आता ह्या धाग्याला आपण या ठिकाणी फिक्स करून घेऊ. आणि फिक्स करून हा धागा कट करून घ्यायचा. बघा हे बाकीचे मी जोडून घेतले होते सर्व. आता हे जे हा जो जॉईंट आपण केला आहे हा जॉईंट फक्त राऊंड मैरपासाठी केलेला आहे. याला जर असं सरळ केलं तर हे वाकडं होईल.
हे एक एक्झाम्पल म्हणून, म्हणजे गोल महिरप म्हणून ताटाभोवती किंवा राऊंड महिरप म्हणून आपण याचा यूज करू शकतो. मी तुम्हाला मागील भागात सांगितलं होतं की वेगवेगळ्या पद्धतीनं आपण याचा यूज करू शकतो, पण हे या पद्धतीने जोडलं म्हणून हा राऊंड महिरप झाला. आणखी त्याला सरळ जर जोडलं, आता सरळ जोडण्यासाठी तुम्ही स्वतः ट्राय करा की सरळ कशा पद्धतीनं जोडावं लागेल, आणि जोडून मला फोटो नक्की पाठवा, जेणेकरून आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या सगळ्यांना आडी येईल. तुम्ही स्वतः प्रयोग करा. मी हा एक प्रयोग तुम्हाला दाखवला आहे की कसं जोडायचं. पाहायला अतिशय सुंदर दिसतो हा महिरप, खूप सुंदर दिसतो. याचे काही फोटोग्राफ टाकण्याचा प्रयत्न करते मी. आणि ही महिरप तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असतील त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. आणि याच्यावरती ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं जोडायचं हे तुम्ही स्वतः जोडून बघा आणि मला फोटोग्राफ नक्की पाठवा, जे मला माझ्या चॅनलवरती प्रसारित करता येईल. भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.